महाराष्ट्रामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा झाल्यास सर्वात सुरुवातीला आपल्या चॅनलवर गणित बुद्धिमत्तेची स्पष्टीकरणं मिळतात। त्याच पद्धतीनं आज झालेला NTS पेपर यामधील मॅथची सर्व 100 प्रश्नांची उत्तरे पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2020-21 पेपर 1 मॅट या पेपरमधील सर्व प्रश्नांची उत्तरे। यापूर्वीही आपल्या चॅनलवर आपण गेस्ट पेपर दिले होते, त्याचबरोबर ज्या काही टेस्ट सिरीज घेण्यात आल्या होत्या जीनियस एक्झाम या ॲपवर एकूण 20 टेस्ट सिरीज घेण्यात आल्या होत्या। 20 टेस्ट सिरीजपैकी 80 पेक्षा जास्त प्रश्न अगदी सेम टू सेम गेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली होती टेस्ट सिरीज त्या सर्व विद्यार्थ्यांना अबोव 90 मार्क नक्कीच पडणार आहेत। तर पाहूया आजच्या परीक्षेमधील महत्त्वाची प्रश्न आणि त्यांची संभाव्य उत्तरे 100% लगेच। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आपण समजून घेऊयात। पहा, पहिला प्रश्न आहे, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या आकृतीशी संबंध शोधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। आकृती तुमच्या समोर आहे। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आपण फक्त उत्तर देणार आहोत। तुम्ही इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम मध्ये असाल तर आकृती पहा, प्रश्न पहा आणि उत्तर टिक करून घ्या आणि आपल्याला किती गुण मिळतात आपले गुण कमेंट करून शेअर करायला विसरू नका। यानंतर जो दुसरा प्रश्न आहे, दुसरी आकृती आपल्या समोर येते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। उत्तर पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 3 ची आकृती आपल्या समोर आहे। तर या आकृत्या दिलेल्या आहेत आणि या आकृत्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे ABZYC एक अक्षरमालिका दिलेली आहे। या अक्षरमालिकेमध्ये डावीकडून 8व्या अक्षराच्या व उजवीकडून 13व्या अक्षराच्या मध्यभागी निरीक्षण करा व त्याचा दिलेल्या अक्षरमालिकेमधील क्रमांक डावीकडून कोणता आहे हे ओळखायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 11वा क्रमांक आहे आणि ते अक्षर आहे V। यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नाच्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे योग्य पर्यायातून निवडा। तर या ठिकाणी 68, 54, 45, 34, 27, तर यानंतर येईल 18 पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न आहे 18, 30, 48, 72, 96, तर पुढची संख्या येईल 96। या पेपरचे सर्व स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। सध्या फक्त उत्तरं दिलेली आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 7, 8, 1, 9, 10, 19, 29, तर पुढे काय, तर पुढे येईल 48। यानंतर पुढचा प्रश्न 12, 32, 72, 152, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अंक येईल 312 पर्याय क्रमांक 1। तर हे सर्व प्रश्नांची उत्तरे टिक करून घ्या। तुम्हाला एकूण किती गुण मिळतात हे नक्की पहा आणि जीनियस मॅथ या चॅनलवरील ज्या टेस्ट सिरीज होत्या त्या टेस्ट सिरीजमधील 80 पेक्षा जास्त प्रश्न जशाला तशी म्हणजे अगदी सेम थीम या ठिकाणी आलेली आहे। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 मध्ये गटात न बसणारी आकृती आपणास ओळखायची आहे। तर गटात न बसणारी आकृती पर्याय क्रमांक 3। त्यानंतर पुढची आकृती आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील आकृती आहे पर्याय क्रमांक 2च। यानंतर पुढील प्रश्न
या ठिकाणी एक घडणी दिली होती आणि यापासून तयार झालेली घडणी कोणता अंक 8च्या समोर येईल, तर 8च्या समोर 7 हा अंक येईल, पर्याय क्रमांक 4. आणि 4च्या शेजारी येणार नाही म्हणजे विरुद्ध येईल, उत्तर येईल 3, पर्याय क्रमांक 1. 3 हा अंक विरुद्ध असेल. त्यानंतर खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेली नाही, यापासून जर घन तयार केला तर कोणती आकृती तयार होत नाही, हा प्रश्न आपण टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा जशाला तसा दिला होता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ची आकृती तयार होणार नाही, कारण 3 आणि 4 हे विरुद्ध दिशेला असतं, हे सलग दिसते आपल्याला, म्हणून ही आकृती तयार होत नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 15. खालील प्रश्नाच्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच पहिल्या आणि दुसऱ्याचा जसा संबंध आहे, तर या ठिकाणी 4चा घन अधिक 4चा वर्ग केलेला आहे. त्याच पद्धतीनं 21चा घन अधिक 21चा वर्ग जर केला तर उत्तर येते 9702, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. आकृत्यांचा योग्य आपल्याला हे निवडायचं आहे. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आणि पुढची आकृती जी दिली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 18 माहितीवर आधारित आहे. आपल्याला काही माहिती दिली होती आणि यासारखी भरपूर प्रश्न आपण सरावामध्ये घेतलेले आहेत. सराव तुमचा झालेला असेल तर नक्कीच हे पैकीच्या पैकी मार्क देणारे प्रश्न होते. तर पहिला प्रश्न आहे, अमरला कोणते विषय आवडतात? नृत्य व हस्तकला, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर विपिन, प्रशांत व अमर यांना कोणता विषय आवडतो? नृत्य, पर्याय क्रमांक 3. चित्रकला हा विषय कोणाला आवडतो? याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुशील व प्रशांत. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी एक ठोकळा दिलेला आहे आणि याला रंग दिला होता. 4x4 चे हे घन आहेत. तर किमान एक पृष्ठ रंगीत असणारे किती घन असतील? एक पृष्ठ रंगीत असणारे प्रत्येक पृष्ठावर 6, 4 आहेत आणि 4 गुणिले पृष्ठ एकूण संख्या 6 असते. तर 6 चौक 24 एका बाजूला रंग दिलेले असतील. वरच्या थराप्रमाणे तळाशी थराची रचना असते तर किती घन ठोकळे असते? तर वरचे 4 कमी झालेत, तसेच 4 जर खाली कमी असते तर 56, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, वरचा व तळाचा थर समान असता तर घनाची जास्तीत जास्त पृष्ठे किती रंगीत असती? तर जास्तीत जास्त पृष्ठ कोणतीही आकृती जर आपण पाहिली या ठिकाणी तर जास्तीत जास्त 3 पृष्ठच हे रंगीत झालेले आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 व 25. दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील मिळणारी प्रतिमा निवडा. तर ही जी प्रतिमा दिलेली आहे याची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. आणि यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 25 याची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. आपले मार्क नक्की शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या पेपरनंतर लगेच सॅटचा सुद्धा पेपरची उत्तरं तुम्हाला याच चॅनलवर मिळणार आहेत. सॅट पेपर एक्सप्लेनेशन चॅनलबद्दल सांगायचं असेल तर या चॅनलवर 4थी पासून MPSC पर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, अक्षराची लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा. लयबद्ध मांडणीचा जर प्रश्न तुमच्याकडे असेल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पहिली लयबद्ध मांडणी. आणि दुसऱ्या लयबद्ध मांडणीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न वेन आकृतीवर आहे. तिन्ही राज्यांना भेट दिलेले पर्यटक किती आहेत? पर्याय क्रमांक 3 आणि पुढचा आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर एक आणखी आनंदाची गोष्ट अशी आहे, तुमचे जर लहान बहीण भाऊ समजा 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिपची तयारी करत असतील तर आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाचा गेस सराव प्रश्नसंच उपलब्ध आहे, जो अगदी स्पष्टीकरणसह तुम्हाला घरपोच मिळू शकतो.
यामध्ये 2019 आणि 2020चे सर्व पेपर स्पष्टीकरण सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियममधील सर्व प्रश्नसंच तुम्हाला घरपोच मिळू शकतात. जर तुम्हाला हे प्रश्नसंच हवे असतील, आपल्या शाळेसाठी हवे असतील, तर डिस्काउंटमध्ये सुद्धा हे प्रश्नसंच मिळू शकतात. ज्या पद्धतीनं NTSCचे गेस प्रश्न परीक्षेला आले आहेत, अगदी तशाच पद्धतीनं हे सर्व प्रश्नसंच 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप या वर्गासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे आपला, केरळ व राजस्थानला भेट दिली आणि दोन्ही राज्यांना भेट दिली मात्र महाराष्ट्र राज्याला भेट दिली नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 185, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे विसंगत पद ओळखा. यामधील पर्याय क्रमांक 2 HJLIK हे प्रश्न म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, वेगळं पद ओळखायचे. तर यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात, प्रश्न क्रमांक 33 व 34. पुढील प्रश्नात क्रमाने येणारी चिन्ह कोणती ते दिलेल्या पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे. तर या ठिकाणी एकूण 24 त्रिकोण आहेत. आकृतीमध्ये एकूण 24 त्रिकोण आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये चौरसाची संख्या किती आहे. चौरसाची संख्या आहे 15, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे घनाकृतीवरील. तर या ठिकाणी घनाकृतीचा जर प्रश्न आपण पाहिला तर जास्तीत जास्त रंगीत पृष्ठ असणाऱ्या घनांची संख्या किती. तर जास्तीत जास्त रंगीत पृष्ठ तर 3 पृष्ठ जास्तीत जास्त रंगीत असू शकतात. यानंतर पुढील प्रश्न आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर या ठिकाणी जर एक घन पाहिला आपण 1 2 3 4 पृष्ठ म्हणजे जास्तीत जास्त 4 पृष्ठ रंगीत आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर तयार रचना निर्माण करण्यासाठी किती घन वापरले आहेत असा प्रश्न आहे पुढचा. तर या ठिकाणी आपण जर तयार रचना करण्यासाठी जर किती घन वापरले आहेत, या प्रश्नाचं उत्तर आहे एकूण 44 घन या ठिकाणी वापरलेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न एकही पृष्ठ रंगीत नसणार अशी शून्य संख्या आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे सहसंबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर 15, 4, 6, 36. तर या तिन्ही संख्यांचा गुणाकार करून त्याला 10 ने भागल्यानंतर 36 येतं. त्याच पद्धतीनं 6, 7 आणि 5चा गुणाकार येतो 210 भागिले 10 केले की 21 आणि या ठिकाणी उत्तर येईल मग 500, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. या ठिकाणी सर्व बाहेरच्या संख्यांचं वर्गमूळ काढून त्यांची बेरीज केली आहे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 42 ते 44 साठी सूचना आहे. पहिल्या 2 पदामध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असणार आहे. तर 42 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 SNID. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील आकृती आहे यामध्ये पर्याय क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये दिसणारं प्रतिबिंब निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 46 मध्ये पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रद्युम्न एका रांगेमध्ये. तर रांगेतील हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आणि 2 गुण देणारा प्रश्न होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या समोरून राहुलचा क्रमांक कितवा 29वा, पर्याय क्रमांक 1 आणि पाठीमागून राहुलचा क्रमांक कितवा, पर्याय क्रमांक 2 42. पुढील प्रश्न आहे
पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद पर्यायातून शोधा. तर या ठिकाणी 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NQ 238, 52 नंबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पिरॅमिडवर आहे, मनोऱ्यावर आधारित. तर या प्रश्नामध्ये अक्षरांचा पिरॅमिड या ठिकाणी दिलेला आहे, अल्फाबेट्स. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 54 नंबर पर्याय क्रमांक 4, 55 नंबर पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढे एखाद्या नकाशात दक्षिण दिशा वायव्य दिशेच्या स्थानी आली तर पूर्व दिशा कोणत्या दिशेच्या? तर उत्तर येईल नैऋत्य. आणि दुसरा प्रश्न आहे पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या ठिकाणी आली तर ईशान्य दिशा ही पश्चिम दिशेच्या ठिकाणी येईल, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे, याचं निरीक्षण करून यासारखा सहसंबंध असणारे प्रश्न आपल्याला सोडवायचे. तर प्रश्न क्रमांक 58 आपण पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 58 मध्ये पर्याय क्रमांक 2 240 उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59चा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 60 पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वर्तुळाकार टेबलाभोवती ABCDEFGH 8 मित्र बसलेले आहेत. तर यांचं निरीक्षण करून जे काही उत्तर आहेत ते आपण उत्तर पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 61 या ठिकाणी जो प्रश्न आहे, बी आणि सी च्या मध्ये कोण बसला असेल? तर बी आणि सी च्या मध्ये एफ बसला असेल, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, ए आणि बी च्या मध्ये कोण बसला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जी. जर बी आणि डी ची परस्पर जागा बदलली तर बी च्या डावीकडे पहिल्या स्थानावर ई असेल, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर 8/2 बरोबर 70, 9/3 बरोबर 87, 10/4 बरोबर 106, तर 7/5 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगेन. हा एक प्रश्न आपला पेंडिंग आहे, लक्षात ठेवा, किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की उत्तर दिलं जाईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 65 एका गणिती नियमानुसार 9+2 बरोबर 36, 8+3 बरोबर 72, तर याच गणितीमध्ये 6+5 बरोबर 150 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील दिलेल्या प्रश्नामध्ये एक चौरस आकृती घडी घातलेली आहे, ती घडी उघडल्यानंतर चौरस कसा दिसेल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे पहिल्या पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 67, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 10 वर्षापूर्वी राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 7 होते, तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल, तर रामचे आजचे वय किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वरील माहितीवरून 10 वर्षानंतर श्यामचे वय किती असेल? तर वरील माहितीवरून श्यामचे वय असेल 90 वर्ष, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, 78 आणि 82 ची बेरीज 160/8 केलेला आहे, 20 येतं. त्याच पद्धतीनं 37 अधिक 59 यांची बेरीज करून त्या बेरजेला बेरीज येते 96/8 करा, उत्तर येईल 12. त्याच पद्धतीनं 45 अधिक 91 बेरीज येईल 136/8 म्हणजे 17. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71 मध्ये पहा, 95ला 19 न भागायचा, या सर्व संख्येला 19 न भागा, तुम्हाला पहिला अंक मिळेल 5, 8, 4. आणि या सर्व संख्याला 29 न भागा, तुम्हाला दुसरा अंक मिळेल या ठिकाणी 6, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72 मध्ये ही आकृती पूर्ण करण्यासाठी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
फक्त ही आकृती अशी फिरवलेली आहे, लक्षात घ्या. आकृती आपल्याला फिरवून त्या ठिकाणी योग्य बसवता येते. यानंतर प्रश्न क्रमांक 73 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 74 विशिष्ट गटाशी जुळणारे आपल्याला पद शोधायचे आहे. तर पर्याय क्रमांक 4, 75 पर्याय क्रमांक 1, 76 पर्याय क्रमांक 3. आणखी एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपणास जर 10th मॅथमॅटिक्स व्हिडिओ क्लास लावायचा असेल, व्हिडिओ क्लास, तर मॅथ पेपर फर्स्ट, मॅथ पेपर सेकंड दोन्हीही विषयाचे संपूर्ण सिलेबसचे व्हिडिओज क्लास आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण आजच हा क्लास जॉईन करू शकतात. यासाठी आपणास डाउनलोड करायचं आहे जीनियस मॅथ प्ले स्टोअर ॲप आणि या प्ले स्टोअरवर हा व्हिडिओ क्लास आपणास पाहायला मिळू शकतो. संपूर्ण अभ्यासक्रम पेपर 1 आणि 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 77. प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 78 पर्याय क्रमांक 4च. यानंतर पुढचा प्रश्न आहे पारदर्शक कागदाला घडी घातल्यानंतर कसा दिसेल. तर प्रश्न क्रमांक 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, पुढे आपल्याला काही वर्ड दिले होते आणि हा प्रश्न आपण आवर्जून सांगितला होता की यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा भरपूर अशी प्रश्न आपण घेतलेली होती. तर या ठिकाणी पहा, पहिला जो शब्द आहे याचा नियम आहे 3 नियमानुसार. 82चं उत्तर आहे 4चं म्हणजे 4 प्रमाणे आणि 83चं उत्तर आहे 1 प्रमाणे. 3, 4, 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेनुसार. तर या ठिकाणी हॅशची किंमत विचारली आहे. तर हॅशची किंमत येते पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेमध्ये कोड लँग्वेज दिली आहे. तर या ठिकाणी जर आपण हे गणित सोडवलं तर पदावली येते 8 × 12 वजा 8 / 4 अधिक 12. तर याचं उत्तर येते 106 पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न 416, 749, 525 या गटामध्ये बसणारा आहे 864 पर्याय क्रमांक 2. हा सुद्धा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जशाला तसा विचारलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण 294, 648, 448. तर या ठिकाणी नेमकं काय केलेलं आहे पहा, 7चा घन वजा 7चा वर्ग म्हणजेच 294. त्यानंतर 8चा वर्ग, 8चा घन 648 म्हणजे या ठिकाणी 8चा घन वजा 8चा वर्ग म्हणजे 448. त्यानंतर 7चा घन वजा 7चा वर्ग म्हणजे 648. त्याच पद्धतीने या ठिकाणी आता 5चा घन वजा 5चा वर्ग म्हणजे 100. तर पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी एका गटामध्ये जर पाहिलं आपण तर हे सगळे 3 दशांश म्हणजे 3 नंतरचे दशांश चिन्ह संख्या आहेत. तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. बाकी हे 5 येतं, हे 4.2 आहे आणि हे पण 4 पॉईंट समथिंग येतं. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे 89 नंबर. तर गुंतागुंतीच्या आकृतीमध्ये दडलेली आकृती शोधायची आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि दुसऱ्या आकृतीचं पण आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4. आणि हे सर्व संभाव्य उत्तर आहेत, लक्षात घ्या. गडबडीत माझ्याकडून सुद्धा एखादा प्रश्न मिस्टेकली येऊ शकतो. जर तुम्हाला असं वाटलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. यानंतर प्रश्न क्रमांक 91. तर या ठिकाणी या दोन्हीची बेरीज करून +4 केलेला आहे. दोन्हीची बेरीज म्हणजे यांचे अल्फाबेटचे जे काही अनुक्रमांक आहेत त्यांची बेरीज करून +4. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 92. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 92चा जर विचार केला तर या ठिकाणी पहा, एफच्या पुढे 12वा अक्षर 18 नंबरचं येतं. व्हीच्या पुढे 12वा अक्षर, व्हीच्या पुढे काउंट करायचे, लक्षात घ्या. झेड संपल्यानंतर
12वा अक्षर येतं एच, एलच्या पुढे 12वा अक्षर एक्स, त्याच पद्धतीनं एनच्या पुढे 12वा अक्षर येतं झेड, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, सांकेतिक भाषेचे प्रश्न अतिशय सोपे होते. तर या ठिकाणी पहिली संख्या आहे 635104, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर $, फुली, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, सांकेतिक भाषेवर आहे PREAK, यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आणि 522687 यासाठी पर्याय क्रमांक 3. त्यानंतर झोडियाक या शब्दासाठी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. सांकेतिकवरील बरेच प्रश्न अतिशय सोपे विचारली होती. आणि यानंतर होतं पिरॅमिड, संख्यांचा पिरॅमिड. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी मॅट आणि सॅटसाठी क्लास जॉईन केलेला आहे, मॅट आणि सॅट, आपले जर लहान बहीण भाऊ बंधू किंवा इतर विद्यार्थी जर NTS ची तयारी करत असतील तर आपल्याकडे NTS साठी मॅटचा व्हिडिओ क्लास उपलब्ध आहे. आपण हा व्हिडिओ क्लास जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर 10th मॅथमॅटिक्स पेपर 1 पेपर 2 हे सुद्धा उपलब्ध आहे. तर हा सुद्धा क्लास आपण जॉईन होऊ शकतात. तर या ठिकाणी पहा, 98चं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 99 पर्याय क्रमांक 3 अँड 100 पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, यानंतर पाहूया आपण 64 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर. तर या ठिकाणी जी ट्रिक आहे, 8/2 बरोबर 8चा वर्ग केलेला आहे, 8चा वर्ग अधिक या दोन्हीचा जर फरक काढला 8 - 2 म्हणजे 64 + 6 बरोबर 70. याच पद्धतीनं दुसरं जे आहे 9/3 म्हणजे 9चा वर्ग अधिक 9 - 3, 9चा वर्ग 81 अधिक 6 या दोन्हीचा फरक घेतलेला आहे 87. अगदी त्याच पद्धतीनं 10/4 म्हणजे 10चा वर्ग अधिक 10 - 4 म्हणजे 100 अधिक 6 बरोबर 106. आणि जो पुढचा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला जे विचारलं होतं 7/5 तर 7चा वर्ग अधिक 7 - 5 म्हणजेच 49 अधिक 2 बरोबर 51. तर या ठिकाणी 64 नंबरच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न उत्तर क्रमांक 3 51. तर या पद्धतीनं आपण सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत. 100 पैकी 100 प्रश्नाची उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत. तर तुम्हाला किती गुण मिळाले नक्की कळवा. भेटूया लवकरच सॅट स्पष्टीकरणसह लगेच. आपले लहान भाऊ बहीण किंवा विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी नवोदयी आणि स्कॉलरशिपचे प्रश्नसंच आपण आजच घरपोच मागवू शकतात. तुम्हाला हे सर्व प्रश्नसंच डिस्काउंटमध्ये सुद्धा घरपोच मिळतील. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भरपूर डिस्काउंट दिला जातो. तर महाराष्ट्रामधील सर्व शाळेवर हे प्रश्नसंच आम्ही पोहोचवत आहोत. लवकरच आपण ही मागणी करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट प्रश्नसंच उपलब्ध करू शकतात.